सो हेलो गाइस एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन रस्सा। तर त्यासाठी पहिले मी चिकन घेतलंय, त्याला नीट धुवून घेतलंय आणि मी चिकनचा लेग पीस आणि कलेजी टेटावाला पार्ट घेतलाय। त्याला नीट मॅरिनेशन करायचं, हळद, मीठ, मसाला, लिंबू आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून आणि त्याला मॅरिनेशन ठेवायचं। आणि दुसऱ्या बाजूला आता आपण तडका देणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी टोपामध्ये तेल कांदे टाकून नीट परतून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्यात टाकलं आहे टोमॅटोची प्युरी, मग मीठ टाकलंय आणि थोडंसं अद्रक लसूण टाकलं आणि मग वाटण टाकले। वाटणची रेसिपी तुम्हाला खाली लिंक आहे त्याच्यामध्ये भेटेन। महाराष्ट्रीयन स्टाईल काळा वाटणची रेसिपी आहे। मग टोपामध्ये थोडंसं तेल कमी पडत होतं, मग टाकलं आणि सगळे आपले मसाले टाकले आणि थोडंसं पाणी टाकलं, कारण की मसाला करपायला नको म्हणून। आणि त्यात पाणी नाही टाकलं, कोथिंबीर टाकून झाकणावरती पाणी ठेवलं आणि थोडंसं त्याला वाफेवरती ठेवलं। त्याच्यानंतर नीट मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकलं आणि मग 5 मिनिटं उकळत ठेवलं। रेडी झालं आपला महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन रस्सा बनून। आणि रस्स्याला बघा किती मस्त तरी सुटली आणि मग मी वाढून घेतला आणि सोबत भात घेतला, कारण की रस्स्यासोबत भात ओ माय गॉड एवढा टेस्टी लागतो। मग आपली नेहमीची परंपरा म्हणजे रस्स्यावर लिंबू पिळला आणि मग मी थोडासा रस्सा घेतला, मस्त एक खास बनवून आले, खाल्लं। ओ माय गॉड एवढं टेस्टी लागत होता ना। नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांग कशी झाली। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।